महावितरणमार्फत सध्या जुनं मीटर बदलून त्या ठिकाणी टीओडी मीटर बसवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र यातून वीज ग्राहक आणि महावितरण असा संघर्ष उफाळून आलाय. ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणकडून कंत्राटी तत्वावर नेमलेले कर्मचारी अचानकपणे टीओडी मीटर बसवत असल्यानं अनेक वेळा वादावादीचे प्रसंग घडतायत. काही ठिकाणी टीओडी मीटर बसवण्यात आलेत, मात्र याची कल्पनाच त्या संबंधित ग्राहकाला नसल्याचं वास्तव चित्र आहे. राजारामपुरी परिसरातील एका वीज ग्राहकाचं अशाच पद्धतीने मीटर बदलण्यात आलं, मात्र याची कल्पना त्या ग्राहकाला नव्हती. त्यामुळे कोल्हापुरातील या रांगड्या स्वभावाच्या ग्राहकानं महावितरणकडून नेमण्यात आलेल्या कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्याला चांगलंच झापल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हे तुमचं धंदा की नाही बंद करा. हे तुमच्या मनानं एमएससीबीचं सांगत बसायचं नाही. तुझं नाव काय रे? निरंजन वाळे. काय निरंजन? तुला कोणी सांगितले बदलाला? मी ते तो दादा नाही, तुझं आयडी कार्ड आहे? एमएससीबीचा आहे? तू एमएससीबीचा माणूस आहेस? कॉन्ट्रॅक्टर तू एमएससीबीचा आहेस काय? कॉन्ट्रॅक्टर, तुझ्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय? सचिन तावडे. लाव त्यांना फोन आणि बोलून घे. चल, आता तुमच्यासोबत तू बोल. माझं मीटर पहिला बदल. चल, हे असलं हे धंदा करायचं नाही परत इथं. न सांगता तू मीटर बदलायस होय? दरम्यान टीओडी मीटर म्हणजे काय याची माहिती घेऊया. टीओडी मीटर म्हणजे टाइम ऑफ डे मीटर. टीओडी मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासाला मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकांचं त्यांच्या वीज वापरावर आणि पर्यायानं वीज बिलावर नियंत्रण राहणार असल्याचं महावितरणकडून सांगण्यात येत आहे. अचूक आणि वेळेत बिल मिळणार आहे. टीओडी मीटर हे पोस्टपेड असून मीटर रिडिंगनुसारच त्याचं बिल देण्यात येईल. या मीटरचा ग्राहकांवर कोणताही खर्चाचा भार न टाकता बसवण्यात येणारे टीओडी मीटर हे ग्राहकांच्या फायद्याचं असून ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये असं आवाहन महावितरणनं केलंय. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 10 लाखाहून अधिक ग्राहक आहेत. पहिल्या टप्प्यात 1 लाख ग्राहकांचं जुनं मीटर बदलून त्या ठिकाणी टीओडी मीटर बसवण्यात आलेत. सध्या नवीन वीज जोडणी करताना देखील टीओडी मीटर वापरण्यात येत आहेत. टीओडी मीटर बसवण्याच्या करारानुसार ठेकेदारानं मीटर बसवून या मीटरची देखभाल 10 वर्ष करायची आहे. गैरसमजातून ग्राहक टीओडी मीटरला विरोध करत असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात येतोय. टीओडी मीटरमधून वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक युनिटची रिअल टाईम माहिती ग्राहकाला मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीज वापरानुसार रीडिंग येत नसेल तर हे ग्राहकाला कळणार आहे. मात्र बहुतांशी लोक सकाळी आपल्या कामानिमित्त किंवा व्यवसायासाठी घराबाहेर पडतात. अशा वेळी घरात कोणी नसल्याचं पाहून दुपारच्या वेळी कर्मचारी अचानक येऊन हे मीटर कोणतीही माहिती न देता गुपचूप बसवतायत. त्यामुळे ग्राहकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय. ह्या मीटरबद्दल कुठलीही कल्पना नसताना हे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टची जे लोक आहेत हे येऊन हे मीटर बदलून जातात. न सांगता हे मीटर बदलले गेलीत आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्हाला आधी ह्याचं इन्फॉर्मेशन नसून पण आणि ह्या मीटरचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे ह्याचं कुठलेही पैसे न पे करता हे एवढ्या फुकट हे मीटर देत आहेत. हे सक्तीचं कशाबद्दल? आणि ही सक्ती करत असताना तुम्ही तुमच्या मनानं येऊन हे बदलताय आणि जाताय आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही ह्या मीटरबद्दल ह्याचं भाडेवाढ होणार आहे, मीटर वाढवून येणार आहेत, बिलं वाढवून येणार आहेत, कुठलंही हे जर काय न सांगता जर हे असं करत असेल तर हे प्रकार हा आपल्या इथं बरोबर नाही. आज आमच्या बिल्डिंगमध्ये अनोळखी 2 व्यक्ती येऊन मीटर बदलत होते. त्यांना विचारलं असता ते म्हणतात आम्हाला बदलायला सांगितलेत. काही त्यांच्याकडे आयडेंटिटी नाही, काही प्रूफ नाही आणि न विचारता मनमानी कारभार करून येऊन बदलून जातात. तुमचा या मीटरला नेमका का विरोध आहे किंवा आम्हाला त्याची काही कल्पनाच नाही ते काय आहे आणि काय नाही. त्यांनी आधी माहितीच देत नाहीत, येतात बदलून जातात. दरम्यान राज्यात सुरू असणाऱ्या रूफटॉप सोलर, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजनांमुळे दिवसा स्वस्त दरात वीज उपलब्ध होतीये. भविष्यात दिवसा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारी वीज वापरली जावी यासाठी औद्योगिक ग्राहकांच्या धर्तीवर घरगुती ग्राहकांनाही दुपारच्या वेळी वीज सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव महावितरणनं वीज नियामक आयोगाकडे सादर केलाय. सध्या बसवण्यात येणाऱ्या वीज मीटरमध्ये टीओडी ही सुविधा उपलब्ध असून ग्राहकांना स्वस्त वीज दराचा फायदा होणार आहे. जुन्या मीटरमध्ये टीओडी ही सुविधा नसल्यानं ग्राहकांना दिवसा स्वस्त वीज दराचा फायदा मिळू शकणार नाही असा दावा महावितरणकडून करण्यात येतोय. मात्र इतक्या फायद्याचं हे मीटर असेल तर इतक्या गुपचूपपणे कंत्राटी कर्मचारी हे मीटर का बसवतायत अशी शंकाही उपस्थित होतीये.
यातून मोठमोठ्या खासगी कंपन्यांचं हित जपलं जातंय काय अशी शंका उपस्थित केली जातेय.